परमेश्वर या ठिकाणी सांगताय की शेवटच्या काळामध्ये वचनाचा मी दुष्काळ आणणार. हालेलुया हालेलुया. शेवटचा काळ असा कदाचित तुमच्या आमच्या जीवनात येऊ शकतो की हे बायबल आपण पाहत आहे, हे बायबल तुम्हाला पाहायला भेटणार नाही किंवा दिसणार नाही. आजच्या घडीला तुम्ही पहा, शेवटच्या काळामध्ये RSS लोकांनी जागोजागी खेडोपाडी जे सक्सेस चालले त्याच्यावर हमला केला. चालू देणार नाही. एक वाजपासून त्यांनी काय शपथ घेतलेली आहे की विश्वासी लोकांचे मारपीट करणार. छत्तीसगडमध्ये मारपीट होणार आणि त्याची हवा आपल्याकडे लागणार आहे माझ्याकडे. म्हणून त्या हवा लागणार नाही पाहिजे म्हणून 17 तारखेला आपला मोर्चा कंपल्सरी करणार आहे. हालेलुया हालेलुया. माझ्या प्रियानो, येशूमध्ये जीवन जगणं माझ्याकडे आसान काम नाही. जो या परिस्थितीमध्ये टिकणार तो शेवटी तारला जाणार. या परिस्थितीमध्ये जो टिकत नाही तो शेवटी तारला जाणार नाही. हालेलुया हालेलुया. शेवटचा काळ हा येणार की वचन ऐकण्यास जबानीचा दुष्काळ पडणार. म्हणून परमेश्वर आता जे वचन तुम्हाला मला दिलं जातं ते हृदयामध्ये फिट करा, हृदयामध्ये कोरा. शेवटचा काळ हे वचन पण तुम्हाला भेटणार नाही किंवा बायबल पण भेटणार असं दिवस तुमच्या आमच्या जीवनात येऊ शकतो. हालेलुया हालेलुया. आणि ते टाइमाला माणसं काय करतील, वचन त्याला भेटणार नाही. का भेटणार नाही तुम्हाला त्याचं कारण सांगतो का? प्रकटीकरणामध्ये आपण याच्यामध्ये गेला तर प्रकटीकरणामध्ये पाहूया. या ठिकाणी सांगते की जे तुम्हाला प्रचार करणारे लोक आहेत, वचन देणारी लोक आहेत, सुवार्थ वाटणारी लोक आहेत, ते तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला जे वचन पाळणार नाही, जे वचनाप्रमाणे चालणार नाही, जे देवाचं ऐकणार नाही, ते लोक दिसणार नाही. का दिसणार नाही? कारण प्रभू येईल ते टायमाला पहिले तेच लोकांना परमेश्वर उचलेल. हालेलुया हालेलुया. आणि ते लोक स्वर्गात जातील, परमेश्वर त्यांना स्वर्गात घेऊन जाणार. आणि बाकीचे लोक विश्वासघाती आहे पण त्यांच्यामध्ये वचन नाही, कृती नाही, वचन चालत नाही, ते लोक इथं थांबतील. ते लोकांसाठी हा दुष्काळ. कुठला? वचन ऐकण्यासंबंधी.